सतत पाऊस चालू आहे आणि या सतत पावसाच्या कारणामुळे आपल्या शेतकऱ्यांची तूर पीक हे बऱ्याचशा प्रमाणात मर रोग लागायचं उधळायचं प्रमाण आहे। आपण याआधी एक व्हिडिओ प्रसारित केला होता। जर आपल्या तुरीला आपल्याला वाचवायचं असेल किंवा तुरीला आपल्याला मर रोगासाठी उपाय करणं आहे तर आपण एक व्हिडिओमध्ये आपण मागे सांगितलं होतं की ट्रायकोडर्मा विरिडी आणि पीएसबी रायझोबियम हे जीवाणुसंघ आपल्याला याचं कशा प्रकारे ड्रिंचिंग करायचं आहे हे मी माहिती दिली होती। पण त्याचं प्रॅक्टिकल कसं आहे मी आज आपल्याला दाखवून देणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, हे तूर जे आहे हे मी 15 जूनला लागवड केलेली आहे। आपण पाहू शकाल, एक वेळ दाखवून द्या, असं सगळं फिरून घ्या बस। तर हे जे तूर आहे हे 15 जूनला लागवड केलेली आहे। याला एकही खताचा दाना दिलेला नाही, म्हणजे रासायनिक खताचा कुठलाही मी याला वापर केलेला नाही आहे। आणि विशेष म्हणजे हे तूर तुम्ही पाहू शकत असाल 10 फुटावर अंतर आहे आणि 4 तास आपण यावरती बेडवरती हे म्हणजे शून्य मशागत तंत्राअंतर्गत ही शेती आहे। तर हा प्लॉट आहे, फुले किमया हे सोयाबीन आहे। आणि हे जे तूर आहे हे तूर पाहू शकाल आपण सध्या कमर एवढाली वाढलेली आहे, कंबरच्या जवळपास समजा आलेली आहे। आणि विशेष म्हणजे कुठलाही याला काही म्हणजे कुठलाही खत वगैरे दिलेलं नाही। फक्त आपण याला ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेसच आपण याला हे जे जीवाणुसंघ आहेत यांचं बीज प्रक्रिया करून याला आपण लागवड केलेली आहे। तुम्ही पाहू शकाल एवढं पाणी चालू आहे की सध्या आता तुम्ही माझा जर अवतार पहा कसा आहे। मी व्हिडिओ टाकून राहिलो पण म्हटलं कसं आहे शेतकऱ्यांना वास्तविकता माहीत पडायला पाहिजे। तुम्ही माझा पाहून घ्या, मी आता सध्या कसं आहे, मी स्वतः शेतकरी आहे आणि आपण स्वतः कामं करत असतो शेतीत, कारण की स्वतः शेतीत काम केल्याशिवाय घर नाही आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या शेतकऱ्यांनी सजग व्हायला पाहिजे, कोणत्याही गोष्टीत आपण अभ्यास केला पाहिजे। आपले पूर्वजही शेती करत होते, आपणही तेच करत आहोत, तेच ते पीक आहे, तेच ते आहे। आणि प्रत्येक वेळेस आपण जाऊन आपल्या कृषी केंद्र किंवा दुकानदार किंवा इतरांचं पाहून किंवा इतरांनी काय केलं ते पाहून आपण त्यांचं अनुकरण करायचं काम करतो। पण आपण आपलं डोकं चालून किंवा आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर आपल्या बुद्धिमत्तेला किंवा आपल्या डोक्यात काय उतरते आपण याचा अभ्यास न करता आपण हे कामं करत असतो, कोणालाही विचारत असतो। तर मी जे आहे हे माझं प्रत्येक गोष्ट हे प्रयत्न करायचा असते, मी प्रयत्न करतो, मी कधी थांबत नाही किंवा हार मानणारा माणूस नाही आहे। शेतकरी मित्रांनो पहा, महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही आता हा एक व्हिडिओ पहा। आपण मागं मी जे माहिती दिली आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मी कसं करता म्हणजे फक्त सांगितलं होतं, पण आता तुम्ही हे पाहू शकाल मी पीएसबी रायझोबियम आणि जीवाणुसंघ म्हणजे हे जे ट्रायकोडर्मा विरिडी हे बुरशीना जैविक बुरशी आहे, म्हणजे 4 किलो ट्रायकोडर्मा विरिडी आणि 200 लिटर पाणी टाकी आहे। आता त्यामध्ये मी आधी हे पीएसबी रायझोबियम 4 लिटर टाकलं। आता त्यात आपण पाहू शकत असाल तर हे व्यवस्थित पहा 4 किलो ट्रायकोडर्मा विरिडी हे पावडर आपण टाकलेली आहे। हे जे आहे हे द्रावण जे आहे आपण 200 लिटरच्या टाकीमध्ये टाकलेलं आहे। आणि याला मी आता पुढचा जर व्हिडिओ पाहत असाल म्हणजे पुढे जर पाहत असाल तर मी यामध्ये अर्धा-पाऊण किलोच्या जवळपास यामध्ये गूळ टाकलेला आहे। गूळ बारीक केला आणि टाकून दिला, म्हणजे हे जे जीवाणू आहे त्या जीवाणूंना काहीतरी खाद्य द्यावं लागेल, तर खाद्य द्यायला आपण गूळ। आणि हे जे द्रावण आहे याला मी वरून एका जी आपली ताळपत्री असते त्या फारीच्या सहाय्याने याला बांधून घेतलं आणि 2 दिवस याला तसंच राहू दिलं। कारण की मी म्हणजे काल करणार होतो तर पाऊस एवढा आला की दिवसभर म्हणजे पाय फसत होते, काही चाललं नाही, अतिवृष्टी टाईप पाऊस झाला आणि 2 दिवस झाला पाऊस चालू आहे। आता आज उघडीप भेटली म्हणून आज म्हटलं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करणं आहे, ड्रिंचिंग करणं आहे आपल्याला तुरीला आपल्या। कारण की याला मी बुरशी म्हणजे 2 वेळा करत असतो आणि पहिल्यांदा फक्त बीज प्रक्रियेसोबत केलेलं आहे आणि आज कोणत्याही स्थितीत करणं आहे म्हणून मी आज आपल्याला हे माहिती देत आहे। मग आता हे तुम्ही जर पाहत असाल तर पहा, हे टाकी भरलेली आहे। माझी व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत हे पहा, हे द्रावण कशा प्रकारे बनलेलं आहे, एक थर झालेला आहे तर, आणि याचा जो गंध आहे हा एका दह्याचं, जसं आपलं ताक जे असते किंवा दही असते, हे जर 4-5 दिवस जर तुम्ही जर ठेवलं तर त्याचा असा उग्र वास येते, तसंही याचा द्रावणाचा वास येत आहे। मी जर आता हे याचं ड्रिंचिंग करताना मला याचा म्हणजे आंबट एवढं झालं आहे की याचे सगळे जीवाणू ॲक्टिवेट रेसिड झाले आहेत आणि यांची संख्या पण वाढलेली आहे। तर आपण आता पाहू शकत असाल तर हे मी हे जे द्रावण आहे यामध्ये काळीने फिरून आपल्याला पाहिलं असेल, तर आता हे काळी यामध्ये फिरवली आणि आता हे जे द्रावण आहे हे कशा प्रकारे दिसते हे पाहू शकाल। आणि आता हे मी पंपामध्ये टाकून राहिलो आणि या पंपाने टाकताना आता तुम्हाला मी याचा डायरेक्ट डेमो दाखवत आहे। जो पंप आहे माझा, हा पंप मी पूर्ण स्वच्छ धुतलेला आहे, म्हणजे चांगला 5-6 वेळा स्वच्छ धुतला आणि त्यामध्ये हे द्रावण टाकत आहे। आणि याचं मी आपल्याला ड्रिंचिंग कशी करतात मी स्वतः करणार आहे आणि स्वतःच करत असतो। आपण शेतीचे कामं भरपूर स्वतः करत असतो। तर आता याचं आपल्याला हे दाखवत आहे। तुरीची क्वालिटी पहा, तुरीची क्वालिटी हे विहिरी कच्चा आहे, कारण की याला मी
मी नेहमी करत असतो. कदाचित पाहिला नसेल तर जरूर जाऊन पहा. 1 तास कपाशी तुरीचंच आहे आणि अख्ख्या प्लॉटमध्ये 2 झाडंही 1 ते 2 झाडंही उधळलेले नाही आहेत, मर रोग लागलेला नाही आहे. तर आपण हे पाहू शकाल. शेतकरी मित्रांनो, हे वास्तविकता आहे आणि खरं आहे. आपल्याला प्रयत्न करा. आपण जर करायचं असेल तर आपल्या शेतीत याचा उपयोग करा आणि याचे रिझल्ट काय मिळतात हे पहा. तर आता मी आपल्याला हे जे माहिती आपल्याला हे दाखवलं आहे, तर याचा आता मी पंप स्वतःच्या पाठीवर घेतो आणि आपल्याला ड्रिंचिंग कोण्या प्रकारे करतो हे दिसते ना. हे आता हे शेतकरी मित्रांनो, आपण प्रॅक्टिकल असते. कोणतीही गोष्ट प्रॅक्टिकल आहे आणि कमी खर्चात आहे, चांगल्या प्रकारचा आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला याचा साईड इफेक्ट किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्याला काही याची बाधा होत नाही. आपल्या पिकासाठी आहे, जमिनीचं आरोग्य उत्तम राहते आणि सगळ्या गोष्टीसाठी चांगला आहे. नॅचरल आहे, नैसर्गिक असल्यामुळे जीवाणू हे नैसर्गिक आहेत. तर ह्या प्रकारचे हे आपल्याला मी माहिती द्यायचं काम केलं. शेतकरी मित्रांनो, बघा, आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ किंवा ही माहिती जर खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.